2.5-3 लाख रुपये खर्च होतो काळ्या द्राक्षाचा, सगळा टोटल केमिकलचा, खताचा, औषधाचा. 50% आत्ता झिरो झाला आहे. हे बदल तर आपल्याला डोळ्यांनी दिसतोय. जो की मायक्रोरायझा आतापर्यंत माहितीच नव्हतं. मायक्रोरायझा काय असेल म्हणतात तीच माहिती नव्हती. त्या क्षेत्रात ते ड्रम आहेत ना, 2000 लिटरचे ड्रम तसेच आहेत. त्याच्यामध्ये मी रद्दी भरून ठेवली. आता म्हणजे काय भीती नाही कोणाची, किंवा आपण कोणाला दोष बी देत नाही. ते माझं अज्ञान होतं, ते अज्ञान माझं दूर झालं. आणि हे बायोमीमुळं झालं, त्याच्यामुळं आता थांबायचं नाही. काय बदललं शेड्यूल, म्हणजे प्रशिक्षणानंतर काय नेमका फरक पडला असं पहिलं काय होतं प्रशिक्षणामध्ये ना, प्रशिक्षणाच्या आधी म्हणजे ज्ञानच कमी होतं. सरळ सांगायचं, ज्ञान होतं पण ते ज्ञान असंच, त्याचा काय फायदाच नाही झाला. असा ह्या गोष्टी बऱ्याचशा घडल्या. त्याच्यामुळं मग आता 1.5 वर्ष झालं ना तुम्ही ट्रेनिंग घेऊन? 1.5 वर्ष. मग 1.5 वर्षानंतर तुमच्या मातीमध्ये, तुमच्या झाडांच्या मध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला? बदल, माती तर पहिली माती म्हणजे आपलं जसं प्रशिक्षण झालं तसं आपण म्हणतो ना, माती जिवंत तर शेती जिवंत, शेती जिवंत तर शेतकरी श्रीमंत. मग ते करता करता काय झालं, तिथं बदल झाला. हे बदल तर आपल्याला डोळ्यांनी दिसतोय. जो की मायक्रोरायझा आतापर्यंत माहितीच नव्हतं. मायक्रोरायझा काय असेल म्हणतात तीच माहीत नव्हतं. मग तो मायक्रोरायझा आता डोळ्याने आपल्याला दिसतो इथं. नंतर शेतीमध्ये बदल म्हणजे मग मालाच्या उत्पन्नामध्ये बदल झाला. आणि खर्च सगळ्यात महत्त्वाचा कमी झाला. खर्च निम्म्याने कमी झाला. आणि जीवनात बदल म्हणजे मग भारतातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा फक्त बायोमीच्या प्रशिक्षणातून जे काय अभ्यास झाला त्याच्यातून ते सगळं शेड्यूल बायोमीला दिलं गेलं आणि त्याच्यातून तो सिलेक्शन झाला. त्याच्यामध्ये तुमचे कष्ट महत्त्वाचे आहेत. म्हणजे विश्वास ठेवला, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. विश्वास तर मग आता काय झालं सर, विश्वास ठेवणं म्हणजे जे कळाल्यानंतर तिथं विश्वास ठेवलाच पाहिजे 100%. तुम्ही ट्रेनिंगच्या आधी मातीवरती काय ट्रीटमेंट करायच्या किंवा कशा प्रकारे ट्रीटमेंट करायच्या, आणि मग नंतर तुम्ही असं काय केलं की तुमचा आता उत्पादन खर्च कमी झाला आहे किंवा काय, आताच्या परिस्थितीमध्ये काय तुम्ही तुमच्या जमिनीला आता कसं जपताय प्रशिक्षणाच्या नंतर? आता ट्रेनिंगच्या म्हणजे प्रशिक्षणाच्या आधी काय होतं की थोडा वाहत गेलो तुम्ही, म्हणजे काही ठिकाणी स्लरीचा वापर जास्त केला. आता स्लरी हे नेमकं काय आहे, फक्त ते शेतकरी करतात कोणीतरी सांगतंय म्हणून केली. म्हणजे सर मी 2-2 हजार लिटर स्लरी रोज वाचणारा माणूस आहे. हे हाताला इथं कुठं कातडच राहिलं नाही. असं बागेत हाताने वाढायचं पहिलं ते गाडा. पण एवढं करून प्रशिक्षण केल्यानंतर कळालं की ते मग आपल्याला सॉइलोमीटरचं किट आलं प्रशिक्षणामध्ये. सॉइलोमीटरचं किट आल्यावर मग आता ते म्हणतंय, एखादं म्हणतंय बा एवढी स्लरी वतली किंवा 1000 लिटर वतलं तर जमीन तुमची सुपीक बनती. पण सॉइलोमीटरच्या किटनी ती म्हणजे पुअरमध्ये गेली. मग पुअरमध्ये गेली, त्याचा परिणाम काय झाला, द्राक्षामध्ये, डाळिंब तर समजा याच्यातच आलं, पण द्राक्षामध्ये काय झालं की 1 टनावरती माल आला. 1 एकरामध्ये मातीची जे तुम्ही सॉइलोमीटरने मेजर केली ते एकदम पुअर होते. पुअर अजूनही रिपोर्ट येतात आपल्याकडे ते. मग ते पुअर आल्यावर म्हणलं अजून किती दिवस स्लरी वाचणार आहे आपण. मग त्या दिवसापासून असं ठरवलं की आता इथून पुढं त्या क्षेत्रात ते ड्रम आहेत ना, 2000 लिटरचे ड्रम तसेच आहेत. त्याच्यामध्ये मी रद्दी भरून ठेवली. आता म्हणजे काय भीती नाही कोणाची, किंवा आपण कोणाला दोष बी देत नाही. ते माझं अज्ञान होतं, ते अज्ञान माझं दूर झालं. ते कुठून झालं, बायोमीच्या प्रशिक्षणामध्ये. आता मग त्यानंतर आता समजा तुम्ही स्लरी बंद केली, तुम्ही आणखी काय तिथे वापरत होतात आणि आता काय वापरता, म्हणजे कशा प्रकारच्या औषधांचा वापर तुम्ही आता मातीमध्ये करताय? आता मातीमध्ये समजा सुरुवातीला डाळिंबाचं पीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण डाळिंबाला सगळ्यात महत्त्वाचा नेमॅटोड आणि मुळीचा समस्या. आणि मग नेमॅटोडसाठी आपण पॅसोलोमायसिस घेतोय, मुळीसाठी आपण मायक्रोरायझा घेतोय, खालच्या बुरच्या जाळण्यासाठी आपण फॉस्फेट ट्रायकोडर्मा घेतोय. ह्याच्यामध्ये दिवस पुढं वाढत जातात म्हणजे त्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या आधी आपण जरी स्लरी वापरत होतो तरी बी केमिकल बुरशीनाशक खाली देत होतो. हा बी वीक पॉईंट आहे एक, ते आपल्याला प्रशिक्षणात कळालं. बुरशीनाशक खाली दिल्यामुळे ती मातीची सगळी म्हणजे डिस्टर्बच होत होतं. कीटकनाशक समजा पहिलं तेवढं अज्ञान होतं की उन्नी दिसली की माणूस क्लोरोपायरिफॉस सोडते, ते कसलं असू काही असू. पण आता उन्नी जरी दिसली, आता दिसतच नाही, पण उन्नी जरी दिसली तर त्याच्यात काय होतंय, BVM कंट्रोलर दिलं जाते. मग ती दिसतच नाही, मग कीटकनाशक खाली गेली नाही. आणि त्याच्यानंतर NPK म्हणजे आपलं नत्रस्फुरत पालाश बॅक्टेरिया आहेत, नंतर PSB, KMB,
फॉस्फरस, पोटॅश, बॅक्टेरिया हे सगळं आपल्याला जे द्यायचे त्याच्याबरोबर आपल्याला देता येते. मग एकंदरीत खतांचा जो वापर व्हायचा NPK असेल किंवा काय असेल, खतांच्या वापरामध्ये काय फरक पडला? 50% पुढं फरक आहे. आत्ता कसा काही खतं द्यावंच लागली नाहीत. म्हणजे आपण जसं सांगितलं ना प्रशिक्षणातून की बुवा पहिले जमिनीची सॉईल टेस्ट करा. सॉईल टेस्ट केल्यानंतर असं कळालं सर की त्याच्यात सगळं मटेरियल अवेलेबल आहे फॉर्ममध्ये, फक्त ते उचलता येत नाही. मग उचलायला कोणत्या बुरशा काम करते, कोणते बॅक्टेरिया काम करते किंवा काय ते त्यांनी ते उचलून दिलं आणि ते आपल्यासमोर सगळं आता द्राक्षात गेल्यावर आपल्याला कळेल की ते पूर्ण उचललेलं आहे. आणि आपण ज्या ग्रेड दिल्यात त्या किती दिल्यात त्या लिमिटमध्येच आहेत. म्हणजे 2 किलो 2.5 किलो. पण तुम्ही जे आता सांगताय ठीक आहे, तुम्हाला पुरस्कार मिळाला, पण समजा मी एक शेतकरी आहे, मी एक शेतकरी म्हणून तुम्ही जे सांगताय त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार? तुम्ही काय त्याची नोंद ठेवली आहे का? नोंद ठेवली, सगळी नोंद. डायरी आम्हाला दाखवा. तुम्ही प्रिंट काढून आणलंय? हो, पूर्ण प्रिंट. ही द्राक्ष धरल्याची तारीख आहे 9 ऑक्टोबर 2025 आणि कालपर्यंत लास्ट रात्री काय ॲप्लिकेशन केलं ते पूर्ण पहिल्या दिवसापासून आतापर्यंत हे ॲप्लिकेशन आहे. आणि अशी नोंद ठेवली तरच शेतकऱ्याला ते कॉन्फिडन्स येणार आहे. मग आता साधारणपणे तुमचा जो खर्च आहे, डाळिंबाचा असू दे किंवा द्राक्षाचा असू दे, त्या डाळिंबाचा एकरी खर्च त्या सीझनला किती व्हायचा, द्राक्षाचा एकरी खर्च त्या सीझनला किती व्हायचा, आणि आता काय फरक आहे त्याच्यामध्ये? द्राक्ष आता मी थोडं कॅल्क्युलेशन केलं. हे द्राक्षाचा खर्च 2.5-3 लाख रुपये खर्च होतो काळ्या द्राक्षाचा, सगळा टोटल केमिकलचा, खताचा, औषधाचा. 50% आत्ता झिरो झाला आहे. मग जसं जसं मटेरियल सुरू केलं, सुरुवातीला समजा ॲप्लिकेशन दिलं आपलं पहिलं, ते गेलं की त्याच्यातून त्याने आउटपुटवरती दिला. आउटपुट दिला की वर फुटण्यासाठी खालून ज्या ग्रेड दुसऱ्या द्यायच्या होत्या तुमच्या द्राक्ष फुटायला, तर त्याची ताकद त्याला भेटली. ते वरती काम सुरू झालं. 7 झाली काडी, 5 झाली, गेलं पुढं. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.